सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आलाय। हा वार नेमका कुठे झालाय तर सैफच्या राहत्या घरात शिरलेल्या चोराकडून सैफवर वार करण्यात आलाय। बॉलिवूड मधून ही धक्कादायक बातमी समोर येते। सैफवर लीलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू असल्याची माहिती। सैफ अली खान हा बॉलिवूड मधला एक प्रतिष्ठित अभिनेता, मोठा अभिनेता, दिग्गज अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जातं। त्याच्या राहत्या घरात चोरांनी शिरून त्याच्यावर वार केला। नेमकं काय घडलं यावेळी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकू। सैफ अली खानवर वार करण्यात आलाय। त्याच्या घरात शिरलेल्या चोरांकडून हा वार करण्यात आलेला आहे। रात्रीच्या वेळी त्याच्या घरात चोरी करण्यासाठी म्हणून चोर शिरले होते अशी माहिती आहे आणि या चोरांकडून सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आलाय। सध्या सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती स्थिर असल्याची सध्याची माहिती। सैफ वांद्रे परिसरात राहतो। वांद्रे परिसरात त्याच्या राहत्या घरात चोर शिरले। चोरी करत असताना सैफने त्यांना अडवणूक केली असावी आणि त्यानंतर या चोरांनी सैफवर चाकू हल्ला केला। हा वार सैफवर झाला। सैफ जखमी झाला। संबंधित त्याच्या घरातील काही जणांनी, त्याच्या काही कर्मचाऱ्यांनी, त्याच्या काही नातेवाईकांनी त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं आणि सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सैफची प्रकृती ही सध्या स्थिर असल्याची माहिती। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। आपण धनंजय यांच्याकडे जाऊया। धनंजय, प्रश्न निर्माण होतो तो सुरक्षिततेचा प्रश्न एकट्या सैफचा नाहीये, कारण सैफ हा मुळातच एक हाय प्रोफाईल अभिनेता आहे। तो उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असेल, तिथे जर तो सैफ नसेल तर इतरांच्या सुरक्षेचं काय? विक्रांत, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की तो एक मोठा अभिनेता आहे, हाय प्रोफाईल ठिकाणी तो राहतो, असं असताना सुद्धा जर त्याच्या घरात घुसून चाकू हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचं काय, हा प्रश्न अगदीच योग्य आहे। कारण की जर राज्याची सध्या स्थिती पाहिली तर राज्यात सध्या ज्या घडामोडी होत आहेत, गोळीबाराच्या घटना घडत आहेत, खून खराबी होताना पाहायला मिळतात, असं सगळं असताना आता थेट अभिनेता, या आधी सुद्धा जर आपण पाहिलं तर अभिनेता सलमान खान याच्या घरावर सुद्धा गोळीबार करण्यात आला होता। आता थेट अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला। इथपर्यंत मजल जी आहे ती आता वाढत चाललेली। कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीररित्या होतोय, त्यामुळे गृहमंत्र्यांवर किंवा गृह विभागावर आता ताशेरे ओढले जातात। अर्थात या सगळ्या घटनेहून आता राजकीय पडसाद सुद्धा उमटताना पाहायला मिळतील, कारण की ज्याप्रमाणे या घटना घडतायत त्या अत्यंत चिंताजनक आहेत, गंभीर घटना आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आहे। या सगळ्यामुळे एक भीतीचं वातावरण सुद्धा हे सर्वसामान्यांमध्ये निर्माण होऊ शकतं। आणि जर आपण पाहिलं तर ही घटना रात्री 2:30-3च्या सुमारास घडली। या जर आपण पाहिलं तर जो अभिनेता सैफ अली खान आहे त्याच्या घराबाहेर सुद्धा सुरक्षा आहे, त्याचे पर्सनल अंगरक्षक आहे, सुरक्षा रक्षक आहे। असं असताना सुद्धा हा चोर त्या घरात घुसला कसा नेमका, आणि त्यानंतर जेव्हा ही घटना त्याच्या घरातल्या कर्मचाऱ्यांना कळली त्यावेळेस जेव्हा घरात जी धावपळ झाली किंवा गोंगाट झाला, त्यानंतर सैफ अली खान आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानंतर त्याच्यावर हा चाकूने हल्ला करून त्याने तिथून पळ काढला। आता या सगळ्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्याचा तपास करतील, त्या गुन्हेगाराला शोधतील, त्यानंतरची कारवाई होईल। मात्र या सगळ्या कारवाई होत असताना अशा घटना घडतातच कशा, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो। कारण की जर अभिनेत्यांचा, एवढ्या हाय प्रोफाईल व्यक्तींचा जर जीव जर सेफ नसेल तर इतर सर्वसामान्यांचं काय? आणि एकीकडे विक्रांत, महत्वाचा मुद्दा आहे की सरकार नारे देतं निवडणुकांमध्ये, एक हे तो सेफ आहे, मात्र हे नारे देत असताना सर्वसामान्य सेफ आहेत का? अभिनेते, हाय प्रोफाईल व्यक्ती, व्यावसायिक हे सेफ आहेत का? हे सगळं सुद्धा महत्वाचं आहे। जातीपातीचं राजकारण एकीकडे आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या घटना, बीडचं प्रकरण ताजं आहे, त्यातच मुंबईत अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत। अभिनेत्यांवर आता असे हल्ले होत आहेत, सर्वसामान्यांवर हल्ले होत आहेत। त्यामुळे एकंदरीत भीतीचं वातावरण आहे। सर्वसामान्यांसमोर एक प्रश्नचिन्ह आहे की गृह विभाग करते तरी काय, त्यांच्या एजन्सी करतायत तरी काय? कारण की अशा घटना या घडतातच कशा, या सगळ्यावर आता विरोधक सुद्धा प्रश्न उपस्थित करतील। यावर सरकार कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना टॅकल करते, कशी उत्तरं देते, हे सगळं सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। मात्र ही मोठी आणि गंभीर बाब आहे, कारण की एका अभिनेत्याच्या घरात अशा पद्धतीने घुसणं, चोरी करणं आणि चोरी करताना पकडलं गेल्यावर त्याच्यावर थेट चाकूने वार करणं आणि तिथून पळ काढणं आणि तो चोर पळून जाणं, ही घटना
मध्यरात्री घडली, त्यानंतर अजून सुद्धा त्याचा कोणताही धागादोरा हा पोलिसांना सापडलेला नाही अशी माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात आता गुन्हे शाखा ही अधिकचा तपास करते। विविध तुकड्या या पोलिसांच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामार्फत तपास सुरू झालेला आहे आणि या तपासात आता नेमकं समोर काय धनंजय, तुम्हाला थोडा वेळ थांबवतो, तुम्ही व्यक्ती असे जोडलेले राहा। ज्यावेळी चाकू हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय घडलेलं होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा नजर टाकूया नेमकं काय घडलं। वांद्रे परिसरामध्ये सैफ अली खान हा त्याच्या घरी राहतो, त्याच्या राहत्या घरी त्याच्यावर चाकू हल्ला झाला। घरात शिरलेल्या चोराशी सैफ याची बाचाबाची झाली। घरात घुसलेल्या चोरानं सैफवर चाकूनं हल्ला केला। रात्री 2च्या सुमारास सैफवर 2 ते 3 वार करण्यात आले। चाकू हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले। सैफची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती। या सगळ्या प्रकरणासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया एकदा ऐकूया। सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये, पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येस्तोवर आपण वाट बघूया असं मला वाटतं। मला यातलं काहीच माहिती नाही, मला याच्यातलं काहीच नाही, मला काहीच माहिती नाहीये। त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल। सैफच्या परिवाराकडून आणि पोलिसांकडून ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडे। धनंजय, पोलिसांकडून आता नेमकी काय कारवाई केली जाते? गुन्हा दाखल करण्यात आलाय का? त्या संदर्भातला काय तपशील? विक्रांत, या सगळ्या संदर्भात गुन्हा तर दाखल होईलच आणि आता जी माहिती मिळते की पोलिसांनी वेगवेगळ्या तुकड्या या तयार केलेल्या आहेत। गुन्हे शाखा असेल, स्थानिक पोलीस असतील, त्याचबरोबर विविध पोलिसांच्या तुकडी तैनात करून या सगळ्याचा आता आढावा घेतला जातोय आणि त्याचबरोबर त्याच्या घरामध्ये, त्याच्या घराच्या संपूर्ण च्या इथे सगळी एक तपास जो आहे तो सुरू झालेला आहे की नेमका हा चोर शिरला कुठून असेल, कशा पद्धतीने तो घरात घुसला, नेमका कोणत्या ठिकाणी हा चाकू हल्ला झाला आणि त्यांनी पळ काढला तो नेमका कोणता भाग होता आणि तो कोणत्या दिशेने पळाला। आता या सगळ्या रीतीने पोलीस जे आहेत ते तपास करतात, सीसीटीव्हीचा आधार घेत आहेत। त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे लवकरच कदाचित त्या चोराला अटक केली जाईल आणि त्यानंतर त्याच्याकडून सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जाईल। मात्र हाच एक प्रश्न आहे की आता या सगळ्या संदर्भात पोलिसांनी तुकड्या तैनात केलेल्या आहेत। लवकरच या सगळ्या जो आहे आरोपी आहे किंवा जो चोर आहे तो सध्या फरार असल्याची माहिती मिळते, त्यामुळे त्याचा जलद गतीने शोध घेणं सुद्धा सुरू आहे। आता या सगळ्यात जी बाचाबाची झाली सैफच्या घरात, जी प्राथमिक माहिती मिळते मध्यरात्रीच्या दरम्यान, त्यामध्ये त्याच्यावर या चाकूने वार केला आणि त्याच्यावर या चाकूच्या वारामुळे तो जखमी झाला आणि त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत। प्राथमिक माहिती अशी मिळते की तो सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। मात्र ही घटना फार गंभीर आहे, कारण की अशा प्रकारे जर एखाद्या हाय प्रोफाईल अभिनेत्याच्या घरात घुसून जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर नक्कीच पुढारीने किंवा आपण उपस्थित केलेला प्रश्न सर्वसामान्यांचं काय, तर या सगळ्या संदर्भात सुद्धा आता गृह मंत्रालय असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, गृह खातं असेल, या सगळ्या संदर्भातला आता तपशील मागवून घेतील आणि या सगळ्यावर जलद गतीने हा तपास जो आहे तो सुरू केला जाईल। मात्र आता यामध्ये नेमका हा व्यक्ती कोण होता, त्याचा उद्देश काय होता, हे सगळं पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण की चोरीच्या उद्देशाने गेला होता। मात्र त्याच्याकडे आणखी काही गोष्टी होत्या। हाय प्रोफाईल केसेस ज्या घडतात, म्हणजे अगदी बाबा सिद्दीकी यांची हत्या असेल, सलमानच्या घरावर झालेला गोळीबार असेल किंवा आता सैफवर झालेला हल्ला असेल, या मागच्या आपण 3 मोठ्या हाय प्रोफाईल केसेस बघितले। या 3ही वांद्र्यातल्या आहेत। असं नाहीये की हाय प्रोफाईल लोक मुंबईत फक्त वांद्र्यात राहतात, ते दक्षिण मुंबईत सुद्धा राहतात, ते अंधेरीच्या जुहूमध्ये सुद्धा राहतात। मात्र घटना वांद्र्यातूनच समोर येत आहेत। वांद्रे हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट बनतंय असं म्हणू शकतोय? असं म्हणू शकतो, कारण की आजूबाजूची परिस्थिती पाहिली, आजूबाजूच्या वस्त्या पाहिल्या तर या सगळ्या गोष्टी
घडणं स्वाभाविक आहे. दक्षिण मुंबईत हाय प्रोफाईल जसं आपण म्हटलं तसाच हाय प्रोफाईल एरिया सुद्धा आहे, तिकडची यंत्रणा सुद्धा आहे, तिथे पोलिसांचे बंदोबस्त सुद्धा असतात आणि त्याचबरोबर तिथे राहणारी उच्चभ्रू वस्ती आहे, शिक्षित वस्ती आहे. मात्र वांद्रे हा परिसर जर विक्रांत पाहिला तर आर्थिक दृष्ट्या असेल किंवा इतर सगळ्या दृष्टीने हा मागास भाग थोडा प्रमाणात पाहायला मिळतो. आजूबाजूला झोपडपट्टी सारखा भाग आहे, त्यामुळे पळ काढणं सुद्धा सोप्या रीतीने पडतं. त्याचबरोबर वाहतूक कोंडी असेल, या अनेक गोष्टी आहेत, पर्यायी मार्ग आहेत या सगळ्या विभागात. ह्याची भौगोलिक दृष्ट्या जर हा भाग बघितला तर हा एका ठिकाणी हाय प्रोफाईल एरिया आहे. त्याचबरोबर तिथून पळ काढणंही तितकं सोपं आहे जितकं सोपं दक्षिण मुंबईतल्या भागात नाहीये. त्यामुळे आजूबाजूची वस्ती असेल ही सुद्धा त्या गोष्टीला कारणीभूत आहे आणि त्यामुळे कुठेतरी गुन्हेगारीचं हब हे वांद्रेत होतंय का असा प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करू शकतो. कारण की जसं तुम्ही म्हणालात या तीनही घटना या वांद्रे परिसरातल्या आहेत. त्यामध्ये एक बाबा सिद्दीकींची हत्या असेल, दुसरं सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार असेल आणि त्याचबरोबर आता सैफ अली खान याच्या घरात चाकूने झालेला हल्ला असेल. त्यामुळे आणि सगळ्यात जास्त ज्याप्रमाणे आपण म्हटलं की हे अभिनेते असतील किंवा राजकीय व्यक्ती असतील, हे हाय प्रोफाईल व्यक्ती हे वांद्रे परिसरात सगळ्यात जास्त राहताना पाहायला मिळतात. कारण की पारंपरिकरित्या या ठिकाणीच हे राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यात जास्त जर हाय प्रोफाईल व्यक्ती किंवा हे सगळे राहत असतील व्यावसायिक तर ते वांद्रे परिसरात राहताना पाहायला मिळाले. दक्षिण मुंबईत आत्ता कुठे मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात, हे व्यावसायिक किंवा अभिनेते राहताना पाहायला मिळतात. मात्र फिल्म इंडस्ट्री असेल किंवा या सगळ्या गोष्टी सगळ्यात जवळ या वांद्रे परिसरातून होत्या. कारण की तिथून प्रवास करणं सोयीस्कर होतं. तिथे जे स्टुडिओज आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जुहू असेल, वांद्रा असेल या परिसरात हे अभिनेते अभिनेत्री किंवा हे सगळे त्या ठिकाणी राहत होते आणि अशामध्येच ते त्या ठिकाणी गेल्या अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. पण एक प्रश्न आहे की त्या ठिकाणी जसं आपण म्हटलं की त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर अनेक झोपडपट्ट्या आहेत, स्लम भाग आहे आणि असं सगळं असताना गुन्हेगारी ही वांद्रे परिसरात वाढते का? त्यामुळे तिकडचे स्थानिक प्रतिनिधी काय करतायत, तिकडची पोलीस यंत्रणा काय करते, राज्याचं गृह विभाग काय करते, अशा गोष्टी त्या ठिकाणी का घडतायत या सगळ्यावर आता लगाम लावणं गरजेचं आहे. आणि हे सगळं असताना आता पोलिसांची खरी कसरत आहे. कारण की गुन्हा होताना पाहायला मिळतो आणि तो वांद्रे परिसरात होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता वांद्रे हा हाय अलर्ट एरिया होतोय का, त्या ठिकाणी पोलीस कशा प्रकारे आता नवीन काही जनजागृती म्हणता येईल किंवा मोहीम राबवतायत का, विशेष मोहीम राबवतायत का, तिथे काही ऑपरेशन्स करण्यात येतील का, ही सगळी गुन्हेगारी ज्याप्रमाणे म्हणताय तुम्ही भौगोलिक परिस्थितीचा उल्लेख केला, तुम्ही जो म्हणताय झोपडपट्टीचा भाग अधिक आहे, अगदी बरोबर मुद्दा आहे. सोबतच वांद्रे टर्मिनस इथून थेट परराज्यात या आरोपींना निघता येतं म्हणून सुद्धा वांद्रे हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट बनत असू शकतं.